आणि यानंतरची बातमी आहे मनोज जरांगे पाटलांसंदर्भातली। आंदोलनाआधी मनोज जरांगे यांनी महाराष्ट्र दौऱ्याची हाक दिली आहे। 7 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट पर्यंत महाराष्ट्र दौरा जरांगे पाटील करतात। 29 ऑगस्टला मनोज जरांगेंचं आमरण उपोषण आहे। मराठा समाजाचा आरक्षणासाठीचा एल्गार पुन्हा एकदा पाहायला मिळतोय। मनोज जरांगे पाटलांचा उपोषणाआधी एक दौरा सध्या ते करतात, महाराष्ट्राचा दौरा करतात आणि या दौऱ्याअंती जरांगे काय घोषणा करतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या सगळ्या संदर्भामध्ये मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे आपल्यासोबत आता स्टुडिओमध्ये आहेत। गंगाधरजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। मला सांगा, याच्या आधी अनेक आंदोलनं केली जरांगेंनी, सरकारकडून आश्वासन मिळत होतं आणि सगळ्या गोष्टी झाल्या, मात्र मग पुन्हा एकदा का आंदोलनाची हाक दिली? कारण आत्ताच आझाद मैदान गाजवलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली, काय होतं? मग सरकार आश्वासनं देतंय ती पूर्ण करत नाहीये का? नाही, सरकार आश्वासनं देतंय आणि काही अंशी निर्णय सुद्धा झालेत। या आंदोलनाने जेवढं मिळालंय ते आतापर्यंतच्या कुठल्याच आंदोलनाला मिळालं नाही, हे सुद्धा सत्य आहे। बरं, आणि वेळोवेळी आपण जय महाराष्ट्र न्यूज चॅनलने सुद्धा दाखवलेलं आहे। मनोज दादांनी 29 ऑगस्टला येत्या जे आंदोलन पुकारले त्याच्या मागं अनेक कारणं आहेत। 29 ऑगस्ट 2026ला 3 वर्षे आंदोलनाला पूर्ण होत आहेत आणि हे 3 वर्ष पूर्ण होत असताना बरेच प्रश्न सुटलेत, पण बरेच प्रश्न अजून मार्गी लागणं बाकी आहे। सरकारने GR काढलेत, सरकारने निर्णय घेतलेत, सरकारनं सरकारचं काम केलंय, परंतु दुर्दैवानं अधिकारी वर्ग, प्रशासन खालच्या लेवलला त्याची अंमलबजावणी व्यवस्थित करताना दिसत नाही। याचं उदाहरण द्यायचं झालं तर हैदराबाद गॅजेटचा GR सरकारनं काढलाय, SOP तयार केली, परंतु खालच्या लेवलला गाव पातळीवरच्या समित्या आहेत, तालुका लेवलची समिती आहे किंवा जिल्हा लेवलची समिती, या कुठल्याही समित्या गठीत नाहीत। अर्ज करायला गेले तर त्यांना प्रॉपर माहिती दिली जात नाही। गावागावात घराघरात जाऊन सरकारनं निर्देश दिले होते की प्रमाणपत्रासंदर्भात जनजागृती करायची आणि फॉर्म भरून घ्यायचे, त्याची कुठली अंमलबजावणी होत नाही। म्हणजे निर्णय सरकार करतंय, परंतु अधिकारी वर्ग, उदासीन अधिकारी वर्गामुळे त्याची अंमलबजावणी होत नाही। कुणबीचे प्रमाणपत्र दिलेत, त्याच्या व्हॅलिडिटी वेळेत होत नाहीत आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा निधीचा प्रश्न आहे, सारथीच्या योजना आहेत आणखी त्याचा प्रश्न आहे आणि मराठा समाजाचं जे काही प्रश्न आहेत मराठा उपसमितीकडे प्रलंबित आहेत, ते काही सुटणं गरजेचं आहे, ते सुद्धा वेळेत होत नाहीत, म्हणून दादांनी हे आंदोलन पुकारलेलं आहे। बरं, गंगाधरजी, माझ्यासोबत आता ओबीसी नेते मंगेश ससाणे सुद्धा आहेत। मंगेशजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। आता मला माहित नाही की गंगाधर काळकुटे यांनी जे काही आता जरांगेंच्या आंदोलनाबद्दल तुमच्यापर्यंत काही माहिती पोहोचली असेल की नाही, पण मी तुम्हाला थोडीशी एक पार्श्वभूमी देतो। 29 तारखेला जरांगे पाटील आंदोलन करतायत। आज एक बातमी आलेली आहे अशी की जे काही मराठवाड्यामध्ये सध्या जात प्रमाणपत्रांची जी काही वाटपायला सुरुवात करण्यात आलेली होती ती आता सरकारने थांबवली। त्याच्यावरती जरांगे पाटील असं म्हणतात की आता एकदा सरकार म्हणतं की जात प्रमाणपत्र देतं आणि त्याच्यानंतर तेच पुन्हा थांबवतं। याच्यावरती हाके असं म्हणाले होते की सत्याचा विजय झालेला आहे, अशी जी जात प्रमाणपत्र वाटप जी नाहीच आहेत ते आता वाटप बंद करण्यात आलेलं आहे आणि हा एक प्रकारे सत्याचा विजय झालेला आहे। आपण कसं बघता याच्याकडे आणि एकंदरीत जरांगेंच्या आंदोलनाकडे? नाही, मुळात जरांगेंचा जन्मच आंदोलनामधनं झालेला आहे, त्यामुळे त्यांना आता वाटतंय की आपल्याला जर टिकायचंय आणि आपल्याला जर चर्चेत राहायचंय, आपल्याला मीडियाचा TRP जर मिळवायचा आहे तर आपल्याला हे आंदोलन करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, कारण की त्यांना समाजाचं कल्याण नाही करायचं। आता 13 दिवसाचं उपोषण केलं, ते म्हणले आम्ही उन्हात बसलो, मग ते का उठले बरं 13 तासाचं? मग परत आता कुठेतरी इलेक्शन आली की असं काहीतरी आंदोलन करायचं, सरकारला इशारे द्यायचे। आता आणि त्यांची आता मी बघितलं त्यांचं काय ते जी बाईट बघितली, कुणबीची प्रमाणपत्र देणं थांबवलेलं नाहीये। मराठवाड्यामधील 4 लोकप्रतिनिधींची कुणबीची प्रमाणपत्र ही रद्द झाली, त्यांच्या त्या व्हॅलिडिटी कमिटीने फेटाळलं। ते का फेटाळलं? किती जणांना तुम्हाला थोडंसं दाखवतो, गंगाधर काळकुटे यांना काहीतरी त्यांचं म्हणणं पूर्ण करायचंय। बोला गंगाधरशी। नाही, ते ससाने जे सांगतायत ते अत्यंत चुकीचं आहे। 1-2 कुणी चुकीचं प्रमाणपत्र काढले असतील तर ते बिलकुल रद्द करा, आम्ही त्याचं समर्थन करणार नाही, परंतु जाणून बुजून आमच्या नोंदी असताना प्रमाणपत्र खरे असताना सुद्धा आक्षेप घेतले जातात। कोणी आक्षेप घेतले? तुम्हीच घेतले, तुमच्याच लोकांनी जाणून आक्षेप घेतले। जे खोटे असतील त्याचं आम्ही कधीच समर्थन केलेलं नाही। जे नोंदी आहेत, ज्याचे रितसर नोंदी त्या दिल्या पाहिजे हे आमचं म्हणणं आहे।
अहो दुसऱ्याचा खापर पंजोबा स्वतःचा दाखवायचा, खापर अजिबात पंजोबाची असं होत हत्या नाही, दाखवायची. अजिबात असं होत अहो, नाही. खरं- जाणून बुजून खरं असेल- जात खरं वैधता असेल तर प्रमाणपत्र समितीकडे तुम्ही जाणून जाणून बुजून अर्ज करताय. जात- चुकीच्या जात पद्धतीनं प्रमाणपत्र समिती, तिथं जे अधिकारी हे बसलेले ज्युडिशियल ते कमिशन पैशाची आहे. मागणी करतायत. तिथं जे अधिकारी बसलात अहो, व्हॅलिडिटीसाठी ना, तिथं किती तक्रारी पैसे करा. मागतायत आणि जाणून बुजून हे तक्रारी प्रमाणपत्र करा. रद्द केले जातात. समोर आणा ना. लोकप्रतिनिधी चांगली गोष्ट आहेत आहे. ना, वेळोवेळी समोर चांगली गोष्ट आणलेत, आहे. त्याचे समोर पुरावे आणा. संबंधिताला आम्ही दिलेले आहेत. Anti-corruption मध्ये संबंधिताला अडकवा. त्याचे पुरावे Anti-corruption दिलेत, मध्ये अडकवा. वेळोवेळी ते उघडकीस सुद्धा आणलंय. व्हॅलिडिटीचा त्या विषय आहे ना, समित्यांवर दबाव बाकी टाकायचा. राज्यामध्ये तहसीलदार समित्यांवर लेवलचा दबाव अधिकारी व्हॅलिडिटी टाकायचा. करतो, परंतु आता काय आपल्या झालंय, महाराष्ट्रात बोगस एका कोर्टाच्या निर्णयामुळे आपल्या महाराष्ट्रात एक समिती नेमलेली आहे आणि त्या समितीला जास्त अमर्यादित अधिकार असल्यामुळे जाणून बुजून ते कुठलेही चुकीचे पुरावे मागतात. ज्या कारणाने व्हॅलिडिटी होते ते सगळे दिलेत, तरी जाणून बुजून त्रुटी केल्याचे मेल पाठवून पैशाची मागणी केली जाते. हे अधिकाऱ्यांचं हे जाणून बुजून केलेलं षडयंत्र आहे. काही अधिकारी यात ओबीसीचे आहेत, काही मराठा द्वेषी अधिकारी हे असं करतात. गंगाधरजी, तुम्ही म्हणताय की षडयंत्र आहे, अहो, कोणावरती अहो, रोख आहे लाज तुमचा? वाटली पाहिजे. अधिकारी आहेत काही मंगेश अधिकारी ससानेंच्या सांगण्यावर काम quasi-judicial करणारे commission आहे. बाकीचे असे काही अधिकारी आहेत, ते जाणून बुजून जे लोकप्रतिनिधी आमचे निवडून आलेत, जे तुम्हाला सगळीकडे जात लोकप्रतिनिधी दिसते. लोकशाहीनं त्यांना जरांगे निवडून दिले, आणि जरांगेच्या त्यांना हे सहन होत नाही. सगळीकडे म्हणून जात सगळ्या दिसते. महाराष्ट्रात हे मंगेश ते ससाने आणि अधिकारी- काही लोक जाणून बुजून सगळीकडे सगळे फोन करून माहिती घेतात आणि ह्याचा आक्षेप घ्या, त्याचा आक्षेप घ्या. जे निवडून आले त्या प्रत्येकावर आक्षेप घेण्याचं काम यांचं चालू आहे अहो, आणि खोट- प्रत्येक खरं ठिकाणी असेल तर देईल. खोटे आक्षेप खरं असेल घ्यायचे तर कमिटी देईल आणि ना. घाबरताय कशाला? सिद्ध एका करा. दुसऱ्या दिवशी सिद्ध करा वंशावळ. अहो, आहे ना, वंशावळ सगळं करा. सिद्ध केलेलं आहे, सगळं भोगसगिरी. सिद्ध मग करतो. घाबरता कशाला? एका दुसऱ्या घाबरता प्रमाणपत्राला कशाला? जाणून बुजून लोकप्रतिनिधीवर घाबरता कशाला? आक्षेप घ्यायचा आणि ते रद्द घाबरता करायचे. कशाला? अधिकाऱ्यातून त्या काही समितीवर लोकांचं दबाव संगणमत टाकायचा आहे पैशासाठी आणि तुमचं काही आंदोलन त्यासाठी आहे. तुमचं आंदोलन त्यासाठी आहे. ह्या समितीवर अजिबात दबाव नाही. टाकायचा. आमचं आंदोलन त्यांना मराठा सिव्हिल समाजाच्या कोर्टाचे गोरगरिबासाठी अधिकारी आहे. आमचं आरक्षणाचं आंदोलन हे कायद्याप्रमाणे- नोकरी आणि शिक्षणात कायद्याप्रमाणेच आरक्षणासाठी आहे. पुरावे मागतात. मनोज दादांनी खोटे वेळोवेळी वंशावळ सांगितलंय, मनोज दादांनी वेळोवेळी 50 सांगितलंय आमचं आंदोलन हे 50 उदाहरणं शिक्षण दाखवेल. नोकरीतल्या आरक्षणासाठी आहे. परंतु इलेक्शनच्या वेळेस सुद्धा मनोज दादांनी सांगितलंय की कुणी लढा नका लढू. अनेक लोकांना सांगितलं होतं लढू नका, परंतु आता लोकशाही आहे. इथं जर एखादं प्रमाणपत्र निघलं आणि त्यांचे ते अधिकार असतील तर ते लढणार ना. आणि लढत लढून असताना येणार. जर चुकीचं असतं तर खरं त्यांना असेल निवडून तर- नसताना दिलं खरं- लोकांनी. खरं असेल तर validity- तिथं खरं असेल तर यंत्रणा आहे. validity मिळेल. खोटं असेल तर फेटाळलं जाईल. भीताय कशाला? कोण भीत? भीताय आम्ही कशाला? अजिबात भीत नाहीत. आम्ही सगळ्या मग प्रक्रियेत कशाला? जायला सामोरे समितीवर जायला आरोप तयार आहेत. कशाला? परंतु समितीवर अनेक प्रकरण आहेत. आरोप कशाला बावनकुळे करता? साहेबाला सुद्धा ते वडवणीतलं प्रकरण दाखवलं. तुम्ही ते जाणून बुजून तिथल्या 250 लोकांच्या नोंदी रद्द केल्या, ऑनलाईन केलेल्या कोणी नोंदी रद्द तुम्ही केल्या? डिलीट केल्या. बावनकुळे आम्ही साहेबाच्या केल्या. खात्यातल्या तिथल्या तहसीलदारांनी आम्ही केल्या. केल्या. तिथल्या तहसीलदारांनी केल्या. केल्या ना त्या वडवणीतल्या. अहो, बोगस आंबुले नोंदी नावाचं किती जे दाखवतो तुम्हाला? नगरसेवक बोगस निवडून नोंदी. आलते त्याच्यामुळे तिथल्या 200 नोंदी असताना सुद्धा अहो, बोगस ऑनलाईन केल्या होत्या, वंशावळ. त्या डिलीट केल्या. बोगस कागदपत्र असे सादर जाणून केल्यावर बुजून उडणं रद्द करतात. करणार. अजिबात बोगस नाही. जे बोगस अहो, असतील त्याच्यावर गुन्हे दाखल करा, आम्ही तर ते म्हणू. परंतु आम्ही एकही तेच बोगस म्हणतो आमचं तुम्हाला. प्रमाणपत्र होऊ नाहीये. द्या ना. फक्त लोकप्रतिनिधी म्हणजे फेटाळ- निवडून आले, जे फेट- ओबीसीतून निवडून जे आले फेटाळलं म्हणून ते काही लोक बोगस जाणून नव्हतं. बुजून हे असं करतायत. अहो पण ज्यांचं खरं असेल त्यांचं होऊन दे ना. समिती नाही ते कोर्ट आहे. त्याला क्वाजी ज्युडिशियल समितीतले काही अधिकारी दोषी आहेत. समितीतले काही लोक अर्थपूर्ण व्यवहारासाठी हे करतायत. काही अधिकारी जातीय द्वेषातून हे करतायत. हे दबाव आणतात. हे जरांगे अजिबात फोन नाही, करतात. काही दबाव आणत नाहीत, काही नाहीत. जरांगे- आम्ही त्या सगळं प्रस- लोकशाही मार्गाने मीडियासमोर चाललेलं प्रसाद- आंदोलन आहे आमचं. प्रसाद लाडांनी मीडिया समोर समितीला फोन केलाय. लाज वाटली पाहिजे त्या काय प्रसाद कमी लाडांना. काय चुकीचा कशाला फोन केला हस्तक्षेप का? करता? लाज वाटायचा विषय नाही. लोकप्रतिनिधी त्यांचा ला- अधिकार लाज आहे तो. वाटली पाहिजे. जर नोंदी अरे असतील त्यांच्या डावाडोल आणि जाणून करता, बुजून जर कोर्टाच्या त्या अडवल्या कामात- जात असतील तर ते कोर्ट- फोन नाही करणार का? कोण फोन करणार मग? कोर्टाच्या काम- ते एक आमदार आहेत, कोर्टाच्या कामात सरकारचे डावाडोल काय प्रतिनिधी म्हणून करायची? तिथं आलते आणि काही लोकांनी जर समिती त्यांच्याकडे म्हणजे पुरावे कोर्ट दिले आहे. असतील तर ते फोन करणार नाहीत का? लाड मग साहेबांनी कोणते फोन पुरावे केला तर असतील तुमच्या तर काय ते पोटात करणार. दुखायचं कारण आहे? आमच्या नाही दबाव कशाला टाकायचा? दबाव नाही. फक्त जे नियमाने म्हणायचं सगळे ना, जे कायद्याने कागदपत्र ते आहेत, करा. फाईल त्यांनी बघितली होती आणि त्याच्यामुळं त्या कोणी बघितले फाईलवरती होते? योग्य निर्णय घ्या असा ते फोन केलेला. तो तहसीलदारला फोन केलता ना वडवणीच्या, तोच विषय समोर तुम्ही सांगताय. आमच्यापेक्षा तुम्ही मोठे आहेत का म्हणले ते? बावनकुळेंपेक्षा तुम्ही मोठे आहेत मग का? लोकप्रतिनिधीपेक्षा असला बरोबर कसला ना. कायदा? काय बरोबर लोकप्रतिनिधीपेक्षा आहे? मोठे आहेत का अधिकारी? दबाव टाकता. लोकप्रतिनिधी कमिटीवर मोठ्या टाकता मंत्र्यापेक्षा आमदारांपेक्षा बरेच Validity अधिकारी त्यांची. मोठे आहेत. म्हणजे बोगस वंशावळी दाखवल्या याचा अजिबात नाही, बोगस नाही, काय नाही. ते तुम्ही गावचा एका काही लोकांच्या सांगण्यावरून ते रद्द केलते. ते सगळे पुरावे आहेत आमच्याकडं. बावनकुळे साहेबाचं पत्र पण आहे त्या विषयात.
बरं, बावनकुळे साहेबाला हायकोर्टामध्ये नजर challenge चुकीने करा. फसवून हायकोर्टामध्ये तुमच्याच काही challenge करा लोकांनी ना. ते पत्र घेतलं आणि त्या तहसीलदाराला सांगितलं. समितीने खोटं काम केलं असेल तर हायकोर्टमध्ये अपील आहे त्याला. करतील ना मग. होऊ आम्ही द्या पण काय ना, न्यायालय म्हणतो चाललं. आमचा मग न्यायाचा आता लढा आहे, वेळ कशाला प्रसंगी उपोषण रस्त्यावरची करता? लढाई कोर्टात पण जाते. तुमच्या संघ आणि अनेक कोण लढाई आहेत, पैसे आमच्या अनेक घेत असेल? प्रसंगी तुम्ही कोण- अनेक आरक्षणाला कोण पैसे चॅलेंज घेत- केलंय. 10% आरक्षण तुम्हीच चॅलेंज केलंय. त्याच्या अगोदरचं आरक्षण सुद्धा तुम्हीच घालवलं ना, म्हणून हे मराठा आणि ओबीसी समोर आले. विशेषतः या महाराष्ट्राला सांगायचंय महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून. गंगाधर काळकुटेंनी सांगितलं, मंगेश ससाने सांगितलं म्हणून कोर्ट तर बघणार ना, न्यायाची तुम्हीच बाजू तर बघणार, आरक्षण कायदा ते 10% आणि बघणार. 16% असं कोणी उडवलं घालवेल ना. का? 16% उडवलं आणि ह्याला पण चॅलेंज केलं, म्हणून तर मराठा आणि ओबीसी समोरासमोर अहो, तो- आला. तुमच्या मत वाद लागला. नक्कीच मंगेशजी, हे जर- गंगाधरजी, एकंदरीतच या सगळ्या पार्श्वभूमीवरती नेमका येत्या काळामध्ये काय होतं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. मात्र गंगाधरजी, एक छोटासा प्रश्न माझा जाता जाता तुम्हाला असा आहे की 29 तारखेपासून जरांगे पाटलांनी आंदोलनाची हाक दिली. काय आता मागण्या असतील आता जरांगे पाटलांच्या? मागण्या आहेत ना. कुणबीचे प्रमाणपत्र नोंदी असून सुद्धा काही अधिकारी जाणून देत नाहीत. मराठा ही एक समाजासाठी मागणी आहे. मंत्रालय करा. त्याच्यानंतर हो, मंत्रालय सुद्धा पाहिजे. ओबीसी समाजाला आहे ना, सगळ्या त्या धर्तीवर मराठा समाजाला द्या म्हटलं. सगळ्या- काय चूक आहे? त्याच्यानंतर सातारा गॅजेटचा GR 1 महिन्यात देऊ म्हणले होते, तो पेंडिंग विषय. सातारा गॅजेट दिलं पाहिजे. अण्णासाहेब पाटील महामंडळाला निधी दिला पाहिजे. त्या सारथीच्या ज्या बंद योजना त्या चालू केल्या पाहिजेत. अनेक लोकांच्या आरक्षण EWS आणि SCBC ESBC आरक्षणामुळे काही तांत्रिक अडचणीमुळे नियुक्त्या रखडल्यात. काहीच्या अधिसंख्य पदं निर्माण करायचे, हे प्रश्न आहेत, ते सुद्धा सुटले पाहिजे. यासाठी हे आंदोलन आहे. जे प्रश्न मराठा समाजाचे प्रलंबित आहेत ते सगळे प्रश्न सुटावे, म्हणून हे लोकशाही मार्गातलं आंदोलन आहे. आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे आंदोलन करायचा. त्याच आयुधाचा वापर करून मनोजदादा 29 तारखेला आंतरवलीत बसतायत. लोकशाही मार्गाने आंदोलन आहे आणि मराठा समाजाच्या शिवाजी आरक्षणासह महाराज सगळे प्रश्न सुटावे, यासाठी आमचा लढा आहे. आम्ही का ओबीसीला देऊ नका म्हणलं का कुठली सवलत? ओबीसीचा काय ताटातलं काढा म्हणलो का? पण तुम्ही तरी मराठा समाजाच्या आड आला. तुम्ही तरी मराठा समाजाला हे देऊ नका ते देऊ नका म्हणता. अजिबात नाही, कोर्टात आणि अजिबात रस्त्यावर नाही. तुम्ही लढता. मराठा समाजाचे 2 अजिबात आरक्षण नाही. तुम्ही घालवले. ससाने तुम्ही 2 आरक्षण घालवले, म्हणून ही वेळ आली. अहो, काय कुठे कोर्ट, काय सुप्रीम कोर्ट, काय माझ्या अहो, सांगण्यावर आहे कोर्टात ना. बाजू मांडण्या वाचतं. तुम्ही कागदपत्र तुमचे त्या कसे बाळासाहेब- खोटे नाटे अहो, जमा तुमच्या करून तिथं बाळासाहेब दिले. सराटेंनी ठाकरे सरकारच्या OBC काळात त्यांचं दुर्लक्ष झालं. ठाकरे पवारांच्या कोणाचं? सरकारनं दुर्लक्ष केलं आणि तिथं तुम्ही अहो, संधी पवार साधून ते तुमच्या आरक्षण जवळचे आमचं ना, सुप्रीम बजरंग कोर्टात सोनवणे घालवलं ना. पवारांच्या- उद्धव ठाकरे आणि पवारांच्या शरद पवारांच्या पवार सरकारमध्ये तर तुमच्या तिथं जवळचे. आज समन्वय पवार नव्हता तर मराठा जवळचे आरक्षणाच्या तुमच्या. बाबतीत. त्यांनी तो अहवाल रोहित मराठीतला पवारांनी इंग्लिशमध्ये तुमचं करून ऑपरेशन दिला केलं नाही पहिल्यांदा. आणि त्याची संधी साधून रोहित- तुम्ही मराठीचं अहो, आरक्षण पवारांनी- घालवलं ना. पवारांनी हे तर पण महाराष्ट्राला उभं कळलं केलंय. पाहिजे. अहो, फडणवीसांच्या तुम्ही हे विरोधात केलं. पवारांनी तर जरांगेला उभं केलंय. ते आंदोलन पळून गेले. अजिबात नाही. कोणी आमचं बसवलंय? कुठल्याही राजेश नेत्याशी आमचा टोपे, थेट रोहित संबंध पवार नाही. होते तिथं. आमचं आंदोलन सगळं अराजकीय माहिती आहे. आहे. कुठल्याही पक्षाशी संबंधित नाही. अजिबात नाही. अराजकीय. वेळोवेळी एकदा तुम्ही म्हणता पवारांचे, ते एकदा धनंजय शिंदेचे मुंडे- म्हणता, आता म्हणता फडणवीस साहेबाचं आंदोलन आहे. हे जरांगे फडणवीस पाटील साहेब- फडणवीस साहेबाचे. अरे नेमके अजिबात कुणाचे आहेत? नाही, आम्ही अजिबात फक्त नाही. मराठा समाजाशी पवार- बांधील आहेत. आम्ही मराठा समाजाचे आहेत. आम्ही कुठल्याही पक्षाशी किंवा कुठल्याही नेत्याशी बांधील नाही. आमची बांधिलकी समाजासाठी आहे. आम्ही नक्कीच. मराठा समाजासाठी लढणारे माणसं. नक्कीच गंगाधरजी, मंगेशजी, आता आपण 29 तारखेनंतर जरांगे पाटील आता या आंदोलनानंतर काय त्यांची पुढची दिशा असते आणि नेमक्या या मागण्या तरी मान्य होतात का हे सुद्धा पाहणे येत्या काळामध्ये महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद आपल्या दोघांचे सुद्धा, आपण या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल.